एका हिरव्यागार जंगलात एक कष्टाळू कोंबडी राहत होती. ती रोज पहाटे उठायची, गाणी गुणगुणत काम करायची, जंगल स्वच्छ ठेवायची आणि रोज काहीतरी नवीन बनवायची. त्याच जंगलात एक माकड आणि एक कुत्रा राहत होते. दोघे खूप चांगले मित्र होते, पण एक सवय मात्र फार वाईट होती. ते दोघे खूप आळशी होते. माकड दिवसभर फांदीवर झोके घ्यायचं, कुत्रा मोठ्या झाडाखाली लोळत पडायचा. कामाचं नाव काढलं की दोघेही म्हणायचे, उद्या करू, उद्या करू. एके सकाळी जंगलात ढोल वाजला. ढम ढम ढम. सगळे प्राणी धावत चौकात जमा झाले. जंगलाचा राजा सिंह मोठ्याने म्हणाला, मित्रांनो, 7 दिवसांनी सुंदर घर बांधण्याची स्पर्धा होणार आहे. ज्याचं घर सर्वात मजबूत आणि सुंदर असेल त्याला सुवर्ण चषक आणि गोड फळांची मोठी टोपली बक्षीस मिळेल. हे ऐकताच कोंबडी आनंदाने म्हणाली, आजपासूनच काम सुरू. माकड हसत म्हणालं, अगं, अजून 7 दिवस आहेत. कुत्रा आळस देत म्हणाला, आधी थोडी झोप, मग करू. दोघे पुन्हा म्हणाले, उद्या करू, उद्या करू. कोंबडीने वेळ वाया घालवला नाही. ती मजबूत काड्या गोळा करू लागली, मोठी हिरवी पाने आणली, वेली गोळा करून भिंती बांधल्या, मऊ गवत अंथरलं, घराभोवती छोटंसं कुंपणही केलं. काम करताना ती गाणं म्हणायची, कष्ट करूया, हसत राहूया, मेहनतीने स्वप्न पूर्ण करूया. दुसरीकडे माकड आंबे खात होतं. कुत्रा झोपेत घोरत होता. दिवस मागून दिवस जात होते. दररोज दोघांचं एकच उत्तर, उद्या करू, उद्या करू. 7वा दिवस उजाडला. माकड अचानक उडी मारून ओरडलं, अरे, स्पर्धा उद्याच आहे. कुत्रा घाबरून म्हणाला, आता काय करू? दोघांनी घाईघाईने काही काड्या उभ्या केल्या, वर पाने टाकली आणि म्हणाले, झालं, किती सुंदर घर. पण त्याच रात्री गडगड गडगड आकाशात मोठा आवाज झाला. जोराचा वारा सुटला. धुवांधार पाऊस सुरू झाला. फुस. माकड आणि कुत्र्याचं अर्धवट घर क्षणात उडून गेलं. दोघे पूर्ण भिजले. ते थंडीने कुडकुडत कोंबडीच्या घराकडे धावले. टक टक टक. कोंबडी ताई, दार उघडा. कोंबडीने लगेच दार उघडलं. लवकर आत या. तिने त्यांना टॉवेल दिला, गरम सूप दिलं. दोघांच्या चेहऱ्यावर हसू आलं. सकाळी स्पर्धा सुरू झाली. सगळे प्राणी एका मागून एक घरे पाहू लागले. कोंबडीचं घर मजबूत, स्वच्छ आणि रंगीबेरंगी होतं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सिंह राजा हसत म्हणाले, या वर्षीचं बक्षीस कोंबडीला. सगळे आनंदाने ओरडले, वा वा, कोंबडीचा विजय. माकड आणि कुत्रा लाजत कोंबडीजवळ आले. आम्ही रोज उद्या करू म्हणत राहिलो आणि आज रिकाम्या हाताने उभे आहोत. कोंबडी हसून म्हणाली, आजपासून उद्या नाही, आजच काम करू. त्या दिवसापासून तिघे मिळून काम करू लागले. त्यांनी जंगलातील इतर लहान प्राण्यांनाही सुंदर आणि मजबूत घरे बांधायला मदत केली. थोड्याच दिवसात संपूर्ण जंगल स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित झालं. आणि त्या दिवसानंतर
माकड आणि कुत्रा कधीच म्हणाले नाहीत, उद्या करू. ते नेहमी म्हणू लागले, आजच करू, आत्ताच करू. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? आळस आपल्याला मागे ठेवतो, पण वेळेवर केलेली मेहनत नेहमी यश मिळवून देते. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टीसोबत. बाय बाय.